पूर्वी भारतात सर्वसामान्य नागरिकांचा निवडणुकीशी फक्त मतदानापुरताच संबंध होता। परंतु गेल्या काही दशकांपासून हे चित्र बदललं आणि थोरा मोठ्यांपासून ते बालकांपर्यंत निवडणुका, नेते आणि राजकारण हे विषय जवळचे झालेत। त्याचाच एक भाग म्हणून शाळांमध्येही शालेय मंत्रिमंडळ निवडणुका सुरू झाल्यात। आता त्याही पुढे जाऊन सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथे भारत विद्यालयात थेट वोटिंग मशीन प्रमाणे अँड्रॉइड ॲप्सचा वापर करून मोबाईल व टॅबच्या सहाय्याने शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक घेण्यात आली। शालेय कार्यवाह, मुलींची प्रतिनिधी, शाळा प्रमुख या पदासाठी मतदान प्रक्रिया पार पाडून लोकशाहीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या नियमानुसार ही निवडणूक घेण्यात आली। या माध्यमातून शालेय जीवनात विद्यार्थ्यांना भविष्यकालीन निवडणुकीचा अनुभव देण्याचा शाळेने प्रयत्न केला असून यावेळी विद्यार्थ्यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवली। विद्यार्थ्यांकडून अर्ज भरणे, अर्ज छाननी, निवडणुकीचा प्रचार, आचारसंहिता पाळणे ही सर्व प्रक्रिया शाळेने शिस्तीत करून घेतली। विद्यार्थ्यांनी वर्गावर्गात जाऊन निवडणूक प्रचार केला। ही निवडणूक प्रक्रिया मोबाईल ॲपद्वारे ईव्हीएम मशीन पद्धतीने पार पडली असून मुख्य निवडणूक अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान केंद्र अधिकारी म्हणून शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती। अशा प्रकारे मतदान प्रक्रिया संपल्यानंतर रिझल्ट बटन दाबून उमेदवारांसमक्ष निकाल जाहीर करण्यात आला। यात सर्वाधिक मते घेऊन शाळा प्रमुखपदी सावी सिडाम, कार्यवाहपदी आदेश डोंगरखार, मुलींची प्रतिनिधी म्हणून सिद्धी गहाणे यांची बहुमताने निवड झाली। हायस्कूल विभागातील एकूण विद्यार्थी मतदार 970 यापैकी 869 विद्यार्थ्यांनी मतदान केल्याने 89.58% मतदान झाले। निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी झालेल्या उमेदवारांनी एकच जल्लोष केला। सर्व विजयी उमेदवारांचे मुख्याध्यापिका शैवाली वैद्य यांच्यासह शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले। सिंदेवाहीवरून अमर बुद्धार पवार यांची रिपोर्ट।